माजी सरन्यायाधीश भूषण गवईंची बागेश्वर धामला भेट, सहकुटुंब घेतलं बालाजीचं दर्शन, धीरेंद्र कृष्ण शास्त्रींची भेट घेऊन घेतला आशीर्वाद। कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावर राहता कोर्टात सुनावणी, पतीनं केलेल्या गंभीर गुन्ह्यामध्ये माझा सहभाग नाही, कल्पना खरातचं स्पष्टीकरण। एसआयटी चौकशी दरम्यान भोंदू अशोक खरातची प्रकृती बिघडली, तातडीनं कार्डियाक अँब्युलन्स बोलावत वैद्यकीय तपासणीही झाली, डोकेदुखी, मळमळ आणि उलटीचा त्रास होत असल्याची माहिती। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये तपासाला आला वेग, नाशिकमधील एका बड्या हॉटेल व्यावसायिकाची एसआयटीकडून तब्बल 6 तास चौकशी, खरातच्या व्यवहारांची चौकशी करत धागेदोरे सोडण्याचा प्रयत्न। नाशिकच्या TCS कंपनीतील प्रकरणामध्ये एसआयटीच्या हेल्पलाईनवर तक्रारींचा ओघ, आतापर्यंत 20हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती, धार्मिक भावना दुखावल्यासंदर्भात अनेक तक्रारी। TCS कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील 6 संशयितांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज, 2 तारखेला होणार जामीन अर्जावर सुनावणी, दानिश शेख, आशिफ अन्सारीसह 6 जणांकडून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। TCS प्रकरणातील महिला आरोपी निदा खान अजूनही फरारच, निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 27 एप्रिलला सुनावणी, सुनावणीपूर्वी अटकेसाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू। रितेश आणि जेनेलिया देशमुख 5 वर्षांसाठी एसटीचे ब्रँड अँबॅसेडर होणार, एसटी महामंडळाच्या जनजागृती उपक्रमांसाठी ब्रँड अँबॅसेडर होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी मल्लिकार्जुन खरगेंच्या विरोधात भाजप झाली आक्रमक, खरगेंच्या विरोधात निवडणूक आयोगामध्ये तक्रार दाखल, खरगेंवर कारवाई करण्याची भाजपची मागणी। मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मुंबईकडे येणारी वाहतूक उद्या पूर्णपणे बंद राहणार, तर पुण्याकडे जाणारी वाहतूक 24 एप्रिलला बंद राहणार। पुलाच्या शटरिंग आणि रंगकामासाठी वाहतूक बंद ठेवण्यात येणार, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन। धुळ्यामध्ये कूलरचा शॉक लागून 2 मुलांचा दुर्दैवी मृत्यू, शिरपूर तालुक्यातील होळनांथे इथं तसंच भामपूर इथली घटना, तर कूलरचा स्पर्श झाल्यानं शॉक लागून दोघांचा मृत्यू। लग्नासाठी पुण्यातील तरुणाला भन्नाट आयडिया पडली महागात, पुणे पोलीस दलामध्ये रुजू झालो असे खोटे फ्लेक्स लावले, तरुणावर नऱ्हे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतची शस्त्रसंधी वाढवली, पाकिस्तानच्या विनंतीनुसार युद्धविराम वाढवला ट्रम्प यांचं विधान, तर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेची नाकेबंदी सुद्धा सुरूच राहणार असल्याचं विधान।